शिवाजी महाराजांनी आज्ञापत्र काढली, एखाद्या महिन्यावरती गेला, दिवाळीचे दिवस आहेत, शेकोटी पेटवायला तुम्हाला लाकूड फाटा लागला, तो साधा लाकूड फाटा सुद्धा कुणाच्या शेतात तोडत असतात तर त्या शेतकऱ्याची परवानगी घेऊन आणि त्याला योग्य ती मोबदला, योग्य ती रक्कम देऊनच तुम्ही तो लाकूड फाटा तोडा. शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी भाजीच्या देठाला सुद्धा हात लावणाऱ्याची गै केली जाणार नाही हे ठणकावून सांगणारा हा शेतकरी हिताचा राजा या महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेला. छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवकाळ हा एकमेव जगाच्या पाठीवरचा असा काळ आहे ज्या काळात एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केलेली आम्हाला पाहायला मिळत नाही. जगाच्या पाठीवर 2 कर्जमाफ्या सगळ्यात मोठ्या होत्या. आज सुद्धा सरकार कर्जमाफीचं आश्वासन देतं, पण जगात 2 कर्जमाफ्या मोठ्या झाल्या. एक कर्जमाफी केली ती आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी शेतकऱ्याच्या कर्जाच्या वह्या इंद्रायणीच्या डोहात बुडवून त्या जगातली पहिली कर्जमाफी जगद्गुरु तुकोबांनी केली आणि दुसरी कर्जमाफी शेतकऱ्याचा शेतसारा आणि कर्ज माफ करून शिवाजी महाराजांनी केली. रयतेच्या कल्याणासाठी हा राजा आयुष्यभर जगला. शिवाजी महाराजांच्या राज्याचा स्वराज्याचा उद्देश आहे सर्वांस पोटास लावणे. रयतेला कुठल्याही पद्धतीचा उपद्रव झाला नाही पाहिजे, शेतकऱ्याला कुठली अडचण आली नाही पाहिजे. शेतकऱ्याच्या माना म्हणून राज्य करण्याचे शिवाजी महाराजांचे मनसुबे नव्हते, रयतेच्या कल्याणासाठी उभा केलेलं राज्य आहे. अजून एक गोष्ट आहे, तुम्ही सगळेजण शेतकरी आहात, तुमच्या नावावरती तुमच्या जमिनी आहे. सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मातीत कसणाऱ्याच्या नावावर त्याचं शेत झालं पाहिजे ही भूमिका कुणी मांडली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडली. आपण शेताची मोजणी करतो, शेताची मोजणी करतो, मशीनद्वारे आपण ती सगळी मोजणी आता होते, नवीन नवीन टेक्नॉलॉजी आल्या, पण ही मोजणी पद्धत कुणी आणली तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी आणली. अनेक जणांना हे माहित नाही. शिवाजी महाराजांनी मोजणी पद्धत आणली. 5 हात 5 फुटी 14 तसूची लांब काठी ते जमीन मोजण्याचं एकक शिवाजी महाराजांसारख्या राजाने निर्माण केलंय. महाराष्ट्रातल्या जमिनी मोजल्यात आणि त्या कसणाऱ्याच्या नावावरती इथली शेती झाली पाहिजे ही भूमिका शिवाजी महाराजांनी नुसती कागदपत्री मांडली नाही, ती सत्यात उतरवली आणि तुमच्या आमच्या बापदाद्याच्या नावावरती ज्या जमिनी झाल्या तर शिवरायांची पुण्याई शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे. कसणाऱ्याच्या नावावरती ती शेती झाली पाहिजे. 7 वाऱ्याचे जनक म्हणून आम्हाला आज सुद्धा शिवाजी महाराजांची आठवण काढावी लागते. दुर्दैवानं शेतकऱ्यांचं राज्य महाराष्ट्राच्या मातीत उभा करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये त्या शेतकऱ्यांना अजूनही माहित नाही 7 वाऱ्याचे जनक शिवाजी महाराज आहे. हा दूरदृष्टीचा राजा आहे. ते शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम केलं. शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांचं रयतेचं राज्य उभा केलं, रयतेच्या हिताचे निर्णय घेतले, लोक कल्याणाचे निर्णय घेतले. त्याचबरोबर शिवाजी महाराजांनी फक्त काय आपल्या डोंगराळ प्रदेशामध्ये गडकिल्ले उभा करून लढाया केल्या नाहीत. तो काळ असा होता समुद्रमार्गी डच, फ्रेंच, इंग्रज, पोर्तुगीज महाराष्ट्रात यायचे, कोकण किनारपट्टीवरती आणि अत्याचार जुलूम जबरदस्ती करायचे आणि किनारपट्टीवरच्या प्रदेशामधल्या बाया बापड्यावरती अत्याचार करायचे, माणसांची तस्करी करायचे, जुलूम जबरदस्ती का प्रदेश पायाखाली तुडवायचे. हे सगळं शिवाजी महाराजांच्या कानावरती ज्यावेळेस गेलं त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं हा सगळा चाललेला नंगाना जमाला थांबवायचा असेल, रयतेला आम्हाला जर त्या ठिकाणी सुखरूप ठेवायचं असेल तर हा समुद्रामार्गे होणारा अन्याय आणि अत्याचार आम्हाला थांबवावा लागेल. त्यासाठी केलं काय पाहिजे तर आधी समुद्रावरती आम्हाला ताकद निर्माण केली पाहिजे. तो काळ असा होता अखंड भारतभर, अखंड हिंदुस्थानात मुघलांचं राज्य आहे, ताकदवर मुघल साम्राज्य. मात्र एवढा असताना सुद्धा त्या मुघल साम्राज्याला समुद्रात जर एखादं जहाज सोडायचं असेल ना तर पोर्तुगीजांची परवानगी घ्यावी लागायची. अख्ख्या समुद्रावरती पोर्तुगीजांचं राज्य आहे. त्या पोर्तुगीजांच्या परवानगीशिवाय मुघलांना सुद्धा समुद्रात जहाज सोडता येत नाही. त्या पोर्तुगीजांनी, डच लोकांनी, इंग्रज लोकांनी, फ्रेंच लोकांनी अवघा कोकण प्रदेश आपल्या पायाखाली तुडवलाय, रयतेचे हाल चालवले, जुलूम जबरदस्तीनं अवघा प्रदेश लुटून नेण्याचा कार्यक्रम चालू होता. त्या काळात शिवाजी महाराजांनी एक धाडसी योजना आखली, एक धाडसी निर्णय घेतला. तो असा की आम्हाला आरमार उभं केलं पाहिजे, आम्हाला समुद्रात आमची ताकद निर्माण केली पाहिजे. कारण समुद्रावरती जर आमची ताकद असेल तर समुद्रामार्गे होणारे अतिक्रमण थांबतील आणि आमची चुका समाधानानं नांदेल.
पण त्या काळचा आमचा धर्म असा सांगतो, समुद्रात आम्हाला 5 मैलाच्या वर जायला परवानगी नाही. शत्रू यायचा समुद्रमार्गी किनारपट्टीवरच्या प्रदेशामध्ये अन्याय जुलूम जबरदस्ती करायचा आणि माणसांची तस्करी करून घेऊन जायचा. आमचे लोक पाठलाग करायचे, पण 5 मैलाच्या पुढे त्यांना जाता येत नव्हतं. मग शिवाजी महाराजांनी केलं काय? हातावर हात धरून शिवाजी महाराज बसले नाही, तर शिवाजी महाराजांनी काय केलं? आपल्याला समुद्रात जाता येत नाही, ठीक आहे. समुद्रात कोणाला जाता येतं? समुद्रात जाता येतं आगरी लोकांना, समुद्रात जाता येतं कोळी लोकांना. शिवाजी महाराजांनी ती आगरी कोळी तरुण पोरं हाताशी घेतली आणि हिंदुस्थानातलं पहिलं आरमार छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलं. आज सुद्धा देशाच्या निविद जर आपण गेला तर त्या भारतीय नौदलाच्या गेट वरती भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मजकूर लिहिलेला आहे. आजही आम्हाला तो पाहायला मिळतो. या देशाच्या नौदलाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा आदर्श घेतला. आज सुद्धा शिवाजी महाराजांनी उभा केलेल्या आरमाराच्या जोरावर आमचा भारतीय नौदल काम करतो. शिवाजी महाराजांनी आरमाराच्या जोरावर लढाया केल्या नाही, शिवाजी महाराजांनी व्यापार केलाय. आज शिवाजी महाराजांचा आदर्श प्रत्येक क्षेत्रातल्या तरुणांना घ्यावा असा आहे. शेतकऱ्याने जसा राज्याचा आदर्श घेतला पाहिजे, व्यापाऱ्यांना सुद्धा शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे. 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये काही साधनं उपलब्ध नसताना सुद्धा आरमाराच्या जोरावर मसाल्याचा व्यापार केला. आयात निर्यात मसाल्यांची केली. महाराष्ट्रातले मसाले समुद्रामार्गी बाहेरच्या प्रदेशात नेऊन विकायचे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना इथल्या रयतेचा फायदा करून द्यायचा. ही भूमिका शिवाजी महाराजांनी घेतली आणि मोठा व्यापार शिवाजी महाराजांनी आरमाराच्या माध्यमातून उभा केला. हे आम्हाला माहित नाही, हे कळणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. बसरूर नावाचा प्रदेश आहे. बसरूर नावाचा प्रदेश कितीतरी मैल समुद्रातनं लांब आहे. शिवाजी महाराजांसारखा एकमेव मध्ययुगातला तत्कालीन राजा असा आहे ज्या राजाने आरमाराच्या जोरावर मोहीम काढली आणि आरमाराच्या जोरावर त्या बसरूरला जाऊन ती मोहीम यशस्वी करणारा इतिहासाच्या पटलावरचा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हा आदर्श आम्हाला घ्यावा लागेल आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची जयंती साजरी करत असताना शिवाजी महाराजांनी निर्माण केलं हे सुव्यवस्थापनाचं राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य उभा केलं ते लोककल्याणाचं होतं. तो विचार खऱ्या अर्थानं आम्हाला समजून घेणं गरजेचं वाटतं. आज मी LLB शिकतोय, कायद्याचा अभ्यासक आहे. तुमच्या अनेकांचा कोर्टाशी संबंध आला असेल. कोर्टात कधी गेले तर न्यायदेवतेचं चिन्ह आपण बघतो. हातात तराजू आहे, दोन्ही बाजू समान असणारा तराजू हातात घेतलेली न्यायदेवता आमच्या देशाच्या न्याय व्यवस्थेनं स्वीकारली. त्या तराजू हा आमच्या न्याय व्यवस्थेचं प्रतीक मानलं जातं. ते प्रतीक आलं कुठनं? तर 350 वर्षापूर्वी ज्या वेळेस शिवाजी महाराजांचा 1664 ला राज्याभिषेक रायगडावरती झालाय. या युगी सर्व पृथ्वीवर लेंच पातशाह, मराठा पातशाह एवढा छत्रपती झाला. ही गोष्ट काय साधी झाली नाही. हा सभासद बकरीनं त्या वर्णन ज्या गोष्टीचं केलं त्या राज्याभिषेकामध्ये शिवाजी महाराजांनी स्वतःला सार्वभौम राजा म्हणून राज्याभिषेक करून घेतला. त्यावेळेस अष्टप्रधान मंडळ नेमलं गेलं आणि त्या अष्टप्रधान मंडळातल्या न्यायाधीशांना शिवाजी महाराजांनी एका सोन्याच्या भाल्यावरती एक प्रतीक दिलंय. ते प्रतीक आहे सोन्याच्या भाल्यावरती दोन्ही बाजूला समान असणारा तराजू. 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी तो तराजू न्यायाचं प्रतीक म्हणून, स्वराज्याचं प्रतीक म्हणून घोषित केला. 350 वर्षानंतर सुद्धा आमच्या भारताच्या न्याय व्यवस्थेला शिवाजी महाराजांच्या त्या तराजूचं प्रतीक आमच्या न्याय व्यवस्थेचं प्रतीक म्हणून घ्यावं लागतं. जे शिवाजी महाराजांनी न्यायाचं राज्य उभा केलं, जे शिवाजी महाराजांनी लोककल्याणाचं राज्य उभा केलं, आज सुद्धा आमच्या शासन व्यवस्थेला, आमच्या न्याय व्यवस्थेला आणि आमच्या सरकारला काम करत असताना, शासन चालवत असताना, राज्यकारभार करत असताना शिवाजी महाराजांच्याच राज्याचा आदर्श घ्यावा लागतो. कर्मचाऱ्यांना महिना पगार देण्याचं, वेतन देण्याचं सुद्धा योजना जर कुणी पहिल्यांदा आणली असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आणली. स्वराज्यात जो अधिकारी वर्ग काम करायचा, स्वराज्यात जे मावळे काम करायचे त्यांना रोख वेतन देण्याची भूमिका शिवाजी महाराजांनी घेतली. कुणाला वतन म्हणून जमिनी शिवाजी महाराजांनी दिल्या नाही, कुणाला राज्य दिलं नाही, कुणाला प्रदेश दिला नाही, तर वेतन प्रत्येकाला वेतन देण्याची पद्धत शिवाजी महाराजांनी सुरू केली आणि एक सुव्यवस्थापनाचं राज्य, एक सुशासन शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या मातीमध्ये उभा केलं. ही गोष्ट सुद्धा खऱ्या अर्थानं तुम्हाला आणि आम्हाला समजून घेणं गरजेचं वाटतं. शिवाजी महाराजांनी अफजल खानासारखा महाभयान राक्षस काढला.
हा प्रसंग सगळ्यांना तुम्हाला माहित आहे, पण मी तो प्रसंग सांगणार नाही. पण शिवाजी महाराजांनी अफजल खान मारला, पण तो अफजल खान मारण्यासाठी त्यावेळेस शिवाजी महाराजांची परिस्थिती काय होती? 40,000 सैन्य घेऊन अफजल खान महाराष्ट्रात आलाय आणि शिवाजी महाराजांच्या सगळ्या सैन्याची बेरीज केली तर 7-8 हजार सैन्य असणारे शिवाजी महाराज, 40,000 सैन्य घेऊन आलेला अफजल खान. शिवाजी महाराज घाबरले नाही. आपण जेवढे आहोत त्या ताकदीने लढायचंय. शिवाजी महाराजांना ज्यावेळेस बहिर्जी नायकांनी सांगितलं 40,000 फौजांशी आदिलशहाच्या विजापुराच्या दरबारात अफजल खान नावाच्या योद्ध्याने घोषणा केली, पैजेचा विडा उचललाय आणि शिवाजी को जिंदा या मुर्दा हाजीर करता हूं असं म्हणत अफजल खान 40,000 सैन्य घेऊन महाराष्ट्रावर चालून आला. हा तोच अफजल खान आहे ज्या अफजल खानाने शिवाजी महाराजांच्या वडिलांना शहाजीराजांना कैद केलं. हा तोच अफजल खान आहे त्यानं शिवाजी राजांचे थोरले बंधू संभाजी राजांचा निर्गुणपणे छळ कपटानं खून केला. आता तोच अफजल खान भोसले कुलवंशाच्या एकुलत्या एक राहिलेल्या शिवाजी महाराजांना मारण्यासाठी स्वराज्यात आलाय. आणि त्या शिवाजी महाराजांनी सुरुवातीला केलं काय? शिवाजी महाराजांनी विचार केला, हा 40,000 सैन्यानिशी येतोय, उभ्या रणांगणात मोकळ्या मैदानी प्रदेशावर याला हरवता येणार नाही. मग काय केलं पाहिजे? शिवाजी महाराजांनी प्रतापगड नावाच्या किल्ल्याची निवड केली. प्रतापगड म्हणजे जंगली प्रदेश आहे, जिथं दिवसा सुद्धा सावली खाली जमिनीवरती येत नाही, इतका झाडा झुडपांचा असणारा तो प्रदेश. त्या प्रतापगड किल्ल्याची निवड शिवाजी महाराजांनी केली आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्या हेर खात्याच्या माध्यमातून बहिर्जी नायकांकरवी शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा हत्ती मारला. हत्ती का मारला शिवाजी महाराजांना? कारण त्या काळातला एक समज होता, एखादा राजा मोहिमेवरती निघाला, एखादा सेनानी मोहिमेवरती निघाला आणि त्याचा असणारा हत्ती जर मरण पावला तर तो अपशकुन मानला जायचा. अफजल खानानं तो अपशकुन ओळखला आणि येत असताना त्या अफजल खानानं आपल्या 60 बायकांची मुंडकी मारली. 60 बायकांना मारून अफजल खान आलाय. त्याला सुद्धा कदाचित अंदाज लागला असावा, पण जिवंत माघारी तो अफजल खान आला. 40,000चं सैन्य त्या पसरणीच्या घाटात पसरलं. रात्रीचा मुक्काम पसरणीच्या घाटात अफजल खानाच्या सैन्याचा झालाय आणि शिवाजी महाराजांनी योजना आखली, आपण 7-8 हजार आहे, वाढवलं तर 10,000च्या वर आपलं सैन्य जाणार नाही. त्याचं 40,000 आहे, आपलं 10,000 आहे. करायचं काय? आपलं वाढवता येत नाही, त्याचं कमी करा. पसरणीच्या घाटात रात्रीचा मुक्काम त्या सैन्याचा पडलाय आणि शिवाजी महाराजांनी निवडक सैन्यानिशी त्या पसरणीच्या घाटात रात्रीचा हल्ला केलाय. रात्रीच्या गर्द काळोख्या अंधारात भयान मृत्यूचा तांडव पसरणीच्या घाटात झाला आणि सकाळी 40,000 23,000 सैन्य जिवंत उठलं. 20,000 सैन्य झोपून तसंच राहिलं. मी फार इतिहास त्या खोलात जाणार नाही, पण तो अफजल खान 40,000 सैन्य घेऊन महाराष्ट्रात आलाय. शिवाजी महाराजांची अफजल खानाची भेट ज्यावेळेस झाली ना, अफजल खानाच्या सोबत माणसं होती फक्त 10. 40,000 माणसं घेऊन सैन्य घेऊन आलेला अफजल खान शेवटी 10 माणसावर शिवाजी महाराजांनी आणून ठेवला. माइंड गेम हा शिवाजी महाराजांनी तो वापरला आणि थोडक्या सैन्यानिशी अफजल खानासारख्या बलाढ्य शिराजीचा शिवाजी महाराजांनी पराभव केला. प्रतापगडाच्या पायथ्याला वाघनखान खानाचा पुतळा बाहेर काढला आणि इतिहासाला सुद्धा लिहून ठेवावं लागलं, ऐसा पराक्रम काल यमुनावरी साक्षात श्रीकृष्णाने केला. ते कर्म साधे नव्हे, अब्दुल भटारी मारला, त्रिखंडी कीर्ती दिगंत झाली, असं इतिहासकारांनी लिहून ठेवावं. हा पराक्रम थोडक्या सैन्यानिशी शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीत केला. आम्हाला याच्यातनं शिकायचं काय असेल तर ते सगळ्यात महत्वाचं, तुम्ही किती आहात याला महत्व नाही, समोर किती आहेत त्यालाही महत्व नाही. तुम्ही ज्या ताकदीने लढताय, ज्या आत्मविश्वासाने लढताय, त्या आत्मविश्वासाला, ताकदीला आणि जिद्दीला महत्व आहे. हा आदर्श या राजाने महाराष्ट्राच्या मातीला घालून दिला. त्या राजाची खऱ्या अर्थानं जयंती ही विचारांच्या माध्यमातून झाली पाहिजे आणि त्या राजाचा हा आदर्श योद्धा पलीकडचे, पराक्रमा पलीकडचे शिवाजी महाराज आमच्या लेकरांना कळावेत ही खऱ्या अर्थानं या मागची खऱ्या अर्थानं भूमिका आहे. शिवाजी महाराजांनी पराक्रम केला. सुरतेवर शिवाजी महाराजांनी हल्ला केलाय. सुरत शिवाजी महाराजांनी लुटलंय. जो पैसा मुघलांनी इथल्या गोरगरीब माणसांची मुंडकी तोडून मिळवला आणि सुरत भरली,
त्या सुरतेत शिवाजी महाराजांनी हल्ला करून त्या सुरतेमधला सगळा जो असणारा खजिना आहे तो शिवाजी महाराजांनी मिळवलाय आणि स्वराज्याकामी तो खजिना लावायचा म्हणून सुरतेची मोहीम शिवाजी महाराज काढतायत. पण ती सुरतेची मोहीम करून येत असताना ज्याप्रमाणे संपत्ती शिवाजी महाराजांना मिळाली, अजून एक महत्वाची गोष्ट शिवाजी महाराजांना त्या सुरतेच्या लुटीत मिळाली, ती म्हणजे एक यंत्र मिळालं. शिवाजी महाराज ते यंत्र घेऊन सुरतेमधून निघणार. शिवाजी महाराजांना एक अस्वस्थता होती, हे यंत्र नेमकं आपल्याला मिळालंय, कधीही पाण्यात नसलेलं हे यंत्र आहे, हे यंत्र नेमकं कशाचं आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी शोध घेतला. शिवाजी महाराजांना कल्पना येईना की नेमकं यंत्र कशाचं आहे. शिवाजी महाराजांनी पत्रव्यवहार केला. शिवाजी महाराजांनी इंग्रजांशी पत्रव्यवहार केला. शिवाजी महाराजांनी डचांशी पत्रव्यवहार केला आणि हे यंत्र नेमकं कशाचं आहे ते आम्हाला सांगा. आणि अखेर मोठ्या शोधानंतर शिवाजी महाराजांना कळालं जे यंत्र सुरतेत शिवाजी महाराजांना मिळालं ते छपाई करण्याचं यंत्र होतं. छपाई करण्याचं यंत्र होतं. शिवाजी महाराजांना कळल्यानंतर शिवाजी महाराजांना आनंद झाला. वा, हे यंत्र आपल्याला मिळालंय, आता आपल्याला ग्रंथ छापता येतील, आता आपल्याला पुस्तकं छापता येतील आणि ज्ञानाचा भंडार सर्वसामान्य माणसासाठी खुलं करता येईल. परंतु हे यंत्र चालवायचं कसं? मला शिवाजी महाराजांनी पत्र लिहिलंय, हा यंत्र चालवणारा कोणी माणूस असेल तर आम्हाला द्या, हे यंत्र घेऊन आम्हाला स्वराज्यात जायचंय आणि आमच्या राज्यात आम्हाला ज्ञानाचे दरवाजे आम्हाला सामान्य माणसासाठी खुले करायचे. शिवाजी महाराजांच्या पत्राला उत्तर मिळालं नाही, म्हणून शिवाजी महाराजांची धडपड थांबली नाही. शिवाजी महाराजांनी ती सुरत सोडताना ते यंत्र शिवाजी महाराजांनी त्या सुरतेतल्या एका व्यक्तीच्या हातात दिलंय. भीमजी पारेख त्या व्यक्तीचं नाव आहे. त्या भीमजी पारेख नावाच्या व्यक्तीला शिवाजी महाराजांनी ते छपाई करण्याचं यंत्र दिलं आणि त्या भीमजी पारेखला सांगितलं या छपाई करण्याच्या यंत्रातनं तू पुस्तक छाप, तू ग्रंथ छाप आणि सामान्य लोकांसाठी ज्ञानाची कवाडं खुली कर, सामान्य माणसांपर्यंत ज्ञान पोहोचव. आणि शिवाजी महाराज स्वराज्यात आले. त्या भीमजी पारेखनं शिवाजी महाराजांनी दिलेल्या छपाई कलेच्या यंत्राच्या जोरावर त्या सुरतेमध्ये हिंदुस्थानातला पहिला छापखाना उभा केला आणि त्या छापखान्याला नाव दिलं श्री शिवाजी छापखाना. आज सुद्धा सुरतेत आम्हाला तो सगळ्यात जुना असणारा श्री शिवाजी छापखाना पाहायला मिळतो. म्हणजे आज आमच्या देशात जी छपाई कलेची तंत्रज्ञान निर्माण झालं, आज आमच्या देशामध्ये जी प्रिंटिंगची टेक्नॉलॉजी आली, त्या सगळ्याचा जनक कोण असेल तर ते सगळ्याचे जनक म्हणून आम्हाला शिवाजी महाराजांची आठवण काढावी लागते. हा शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. काळाच्या 2 पावलं पुढे जाणारा हा राजा आहे. हे सगळं शिवाजी महाराजांनी निर्माण केलं, 350 वर्षापूर्वी निर्माण केलं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श विचारावर आजचं राज्य त्या ठिकाणी चालतंय. हा देश, हा महाराष्ट्र उभा राहिला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यागाच्या बळावर उभा राहिला. 75 वर्ष आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळवून झाली, पण आम्हाला जे स्वातंत्र्य मिळालं 75 वर्षापूर्वी त्या स्वातंत्र्याची खरी सुरुवात रायगडावरनं झाली. ते आम्हाला विसरता कामा नये. त्या स्वातंत्र्याचा उद्गाता म्हणून आम्हाला शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. हा शिवाजी महाराजांचा पराक्रम आहे. हा शिवाजी महाराजांचा पराक्रम आहे. म्हणून 400 वर्षानंतर शिवाजी महाराजांसारख्या राज्यकर्त्याची जयंती एखाद्या सण उत्सवासारखी साजरी होते. आणि म्हणून तुमच्या सारख्या तरुण पोरांनी, लहानग्या पोरांनी तो शिवाजी महाराजांचा आदर्श घेणं खऱ्या अर्थाने गरजेचं आहे असं मला वाटतं. शिवाजी महाराज आपला पराक्रम उन्यापुऱ्या 50 वर्षात करून गेले, पण शिवाजी महाराजांच्या नंतर शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला कुणी आणि त्या आदर्शावर खरी वाटचाल केली कुणी तर कर्मवीर भाऊराव पाटील. तुम्हाला माहित असतील, कर्मवीर भाऊराव पाटलांसारखा एक शिक्षण महर्षी महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेला. अनवाणी पायानं कर्मवीरांनी महाराष्ट्र पिंजून काढला आणि गोरगरिबाची, बहुजनांची पोरं आपल्या खांद्यावर घेत कर्मवीर भाऊराव पाटील सातारला आले आणि साताऱ्याला रयत शिक्षण संस्था शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन कर्मवीर भाऊराव पाटलांनी उभी केली. त्या रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून एक कॉलेज त्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी उभा केलंय आणि त्या कॉलेजला कर्मवीरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं. आज सुद्धा साताऱ्यात शिवाजी कॉलेज आहे. एक दिवस एक धनाढ्य व्यापारी कर्मवीर भाऊराव पाटलांकडे आला आणि कर्मवीरांना सांगू लागला, भाऊराव, मी तुमच्या संस्थेला, तुमच्या कॉलेजला तुम्ही म्हणता तितकी देणगी द्यायला तयार आहे, पण एक काम तुम्हाला करावं लागेल.
त्या कॉलेजला दिलेलं शिवाजी महाराजांचं नाव वाचला आणि त्याऐवजी माझ्या वडिलांचं नाव त्या कॉलेजला द्या. एवढं फक्त कर्मवीर भाऊराव पाटलांनी ऐकलं तर पाय चार पुस्तकात गेली आणि गडावरून कर्मवीर भाऊराव पाटील त्या व्यापाऱ्याला म्हणताय रुपया दिला नाहीस तरी चालेल, एक वेळ भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलेल पण कॉलेजला दिलेलं शिवाजी महाराजांचं नाव बदलणार नाही. शिवाजी महाराज कळले कुणाला तर ते खऱ्या अर्थानं कर्मवीर भाऊराव पाटलांना कळले. पैशाच्या मागे कर्मवीर भाऊराव पाटलांना जाता आलं असतं, पैसा घेऊन धनाढ्य शिक्षण संस्था कर्मवीरांना उभी करता आली असती, पण विचार शिवाजी महाराजांचे जपण्याचं काम खऱ्या अर्थानं कुणी केलं असेल तरी कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलं. या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन बुंदेलखंडाचा राजा छत्रसाल महाराष्ट्रात आलाय. महाराष्ट्रातलं रयतेचं राज्य, लोककल्याणकारी राज्य, स्वराज्य त्या छत्रसाल बुंदेलानं पाहिलंय आणि शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा आदर्श घेऊन तो छत्रसाल बुंदेला आपल्या बुंदेलखंडात गेलाय. शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन, शिवाजी महाराजांचा पराक्रम डोळ्यासमोर ठेवून त्या छत्रसाल बुंदेलानं बुंदेलखंडात आपलं राज्य स्वतंत्र केलंय. तो छत्रसाल बुंदेला सांगतो हे सगळं मी करू शकलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या प्रेरणेच्या जोरावरती करू शकलो. हा पराक्रम शिवाजी महाराजांनी केला. काही पिढ्यांसाठी प्रेरणा देणारा पराक्रम आहे तो शिवाजी महाराजांनी उभा करण्याचं काम केलं. आज आमचा देश संविधानानं चालतो असा अभिमानानं म्हणतो. आमचा देश संविधानाच्या तत्वावर चालणारा देश आहे. हे संविधान लिहित असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेवर आधार दिलं, न्यायावर आधार दिलं, समानतेवर आधार दिलं, बंधुत्वावर आधार दिलं, सामान्य माणसाच्या हित जपणारं राज्य उभा केलं, लोकशाहीचं राज्य उभा केलं. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात या देशाची घटना लिहित असताना माझ्या डोळ्यासमोर सगळ्यात मोठा आदर्श जर कुणाचा असेल तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा आहे. शिवाजी महाराजांनी जे राज्याचं राज्य उभा केलंय त्या लोकशाही राज्याचा आदर्श घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत भूमीवरती लोकशाही राज्याची निर्मिती केली, संविधानाची निर्मिती केली. एक लोकशाही राज्य जगांना आदर्श घ्यावा असं लोकशाही राज्य भारताच्या रूपाने जगासमोर त्या ठिकाणी स्वाभिमानानं उभा राहण्याचं सामर्थ्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने या देशाला दिलं. ते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या आदर्शाच्या बळावरती त्या ठिकाणी दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य स्वावलंबी केलंय. आरमाराच्या जोरावर शिवाजी महाराज स्वावलंबी झालेत. स्वराज्य उभा केलंय शिवाजी महाराजांनी. आरमार नुसतं उभा केलं नाही, जहाज बांधणीचे कारखाने शिवाजी महाराजांनी काढले. कशासाठी? जहाज बांधणीचे कारखाने उभारे केले म्हणजे इथल्या सुतार लोकांच्या हाताला काम मिळणार आहे. जहाज बांधणीचे कारखाने निर्माण केले म्हणजे इथल्या आगरी लोकांच्या हाताला काम मिळणार आहे आणि इथल्या रयतेला हक्काचा पैसा, त्यांच्या कामाचा पैसा, कामाच्या बदल्यात दाम देण्याची भूमिका शिवाजी महाराज घेत आहेत आणि आपल्या राज्याला स्वावलंबी बनवण्याचा एक आदर्श शिवाजी महाराजांनी निर्माण केला. शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी दारुगोळाच्या निर्मितीचे कारखाने, तोफा निर्माण करण्याचे कारखाने शिवाजी महाराजांनी काढले आणि माझं राज्य स्वावलंबी राज्य असलं पाहिजे हा विचार शिवाजी महाराजांनी दिला. औरंगजेबाचं राज्य हे या हिंदुस्थानातलं सगळ्यात मोठं राज्य. तो मुघल बादशाह औरंगजेब हयातीची 9 वर्ष त्या औरंगजेबानं महाराष्ट्राच्या मातीत कच्ची घातली. 9 वर्ष औरंगजेब महाराष्ट्राच्या मातीत राहिला, मात्र स्वराज्य घेऊन कृत्याला करता आलं नाही. तो औरंगजेब इथं नगरला त्याचा मृत्यू झाला, मात्र त्या औरंगजेबाला हयातभर स्वराज्य जिंकता आलं नाही. तो औरंगजेब आपल्या मृत्यूपत्रात असं लिहितो, इथं आदिलशहानं राज्य निर्माण केलं. ते आदिलशहाचं राज्य होतं. नगरला निजामशहानं राज्य केलं, ते निजामशहाचं राज्य होतं. गोवळकोंड्याला आमच्या कुतुबशहाने राज्य निर्माण केलं, ते कुतुबशहाचं होतं. पण महाराष्ट्रात उभा राहिलेलं राज्य ते कुण्या राजाचं नाही. महाराष्ट्रात उभा राहिलेलं राज्य कुण्या सम्राट बादशहाचं राज्य नाही, तर महाराष्ट्रात उभा राहिलेलं राज्य ते इथल्या रयतेचं राज्य आहे. आणि जिथं रयतेचं राज्य असतं तिथली रयत राजासाठी आणि राज्यासाठी मारायला कधी मागं पुढं बघत नाही. आणि आपल्या साम्राज्याला सगळ्यात मोठा धोका तो आहे. आणि म्हणून औरंगजेबाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्य गिळंकृत करता आलं नाही. हा औरंगजेब आपल्या मृत्यूपत्रात ते लिहून ठेवतो. हा शिवाजी महाराजांचा पराक्रम आहे.
अनेक युगानुयुग पिढ्या आदर्श घ्यावा असा पराक्रम शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीला संस्काराच्या वारशाच्या रूपाने दिला. आज त्याचा गौरव करण्याचं भाग्य माझ्यासारख्याला या ठिकाणी मिळालंय. पानिपतावरती महाराष्ट्रातली एक पिढी खर्ची झाली असं म्हणतात. तो पराक्रम शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्या पानिपतानंतर 10 वर्षानं महाजी शिंदेनं दिल्लीच्या तख्तावरती भगवा फडकवलाय आणि तब्बल 35 वर्ष महाजी शिंदे सांगतील तसं दिल्लीचं तख्त चालायचं. हे सामर्थ्य महाजी शिंदेनं दिल्लीच्या तख्तावरती भगवा फडकावा हे सामर्थ्य कुणाच्या आदर्शाच्या जोरावरती निर्माण झालं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावरती निर्माण झालं. दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, भीमथडीच्या तख्तांना या यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र माझा, हा स्वाभिमानी राजा, हा पराक्रमी राजा सामाजिक सुधारणांसाठी महात्मा फुलेंनी आदर्श घेतला. तो छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वातंत्र्याच्या क्रांतीसाठी लोकमान्य टिळकांनी आदर्श घेतला. तो छत्रपती शिवाजी महाराजांचा शिक्षणाच्या क्रांतीसाठी कर्मवीरांनी आदर्श घ्यावा. तो माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा युगांना पिढ्यांना प्रेरणादायी ठरणारा हा राजा महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेला. हे महाराष्ट्राच्या मातीचं सौभाग्य आणि ते चरित्र तुमच्या सगळ्यांच्या विचारात आणि संस्कारात रुजावं ही भूमिका आजच्या शिवजयंतीच्या व्याख्यानाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर मांडतो. पुन्हा एकदा मला या ठिकाणी बोलवलं आणि शिवचरित्राचा जागर आपण सगळ्यांनी आजच्या व्याख्यानमालेच्या निमित्ताने केला. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय, जय शिवराय.